नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझ्या चॅनलला तुमच्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण मोत्यांपासून सरस्वती कशी बनवायची ते शिकणार आहे। तर सरस्वती बनवण्यासाठी लागणारे साहित्य आपण पाहूया। नायलॉन धागा, कात्री, पांढरे मोती, रंगीत मोती। हे दोघे 6 नंबरचे मोती घेतलेले आहे। सुई घेतलेली आहे। हे पहा, सुई घेतलेली आहे। चला तर मग आपण आता सरस्वती बनवायला सुरुवात करूया। हे अशा प्रकारची पानं आपल्याला सरस्वती बनवायला करायची आहे आणि अशा प्रकारची सरस्वती आपल्याला आज ह्या ठिकाणी बनवायची आहे। पहा, ही अशी सरस्वती आपल्याला बनवायची आहे। हे पहा, अशी। व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। बेल आयकॉनचे बटन प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील। चला तर मग आपण आता सरस्वती बनवायला सुरुवात करूया। हे पहा, सुई घेतलेली आहे। सुईमध्ये धागा ओवून घेतलेला आहे। धाग्याला मागे गाठ पाडून घेतलेली आहे। आता आपण आधी पांढरे मोती घेणार आहे। आता आपल्याला 4 मोती धाग्यामध्ये ओवून घ्यायचे आहे। पहा, हे 4 मोती ओवून घेतलेले आहे आणि ह्याची आपल्याला चौकट बनवायची आहे। चौकट कशी बनवायची ते आपण बघत असतो। ही जी गाठ आहे, गाठीजवळचा हा जो मोती आहे ह्याच्यातून सुई वरती काढली आहे। पहा, ही अशी सुई काढून घेतल्यानंतर धागा ओढून घ्यायचा आहे। ही अशी आपली ह्या ठिकाणी चौकट डिझाईन तयार झाली। पहा, आता आपण सगळ्या मोत्यांमधनं सुई बाहेर काढून घेऊ। माझ्या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटन प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील। ही सरस्वतीची पूजा आपण दसऱ्याच्या दिवशी करतो। कागदावर आपण ही सरस्वती पेनाने काढून त्याची पूजा करतो, वहीची पूजा करतो, पेनाची पूजा करतो। त्याच्याकरता मी आधी सरस्वती तुम्हाला शिकवत आहे। आता आपण सगळ्या मोत्यांमधनं सुई काढून घेतली। पहा, आपल्याला 5 चौकट बनवायचे आहे अशा। आता मी ही 4 मोती होऊन ही एक चौकट बनवली। ह्या मोत्यातनं आपण सुई बाहेर काढली। पहा, हा धागा दिसतो आहे। आता आपल्याला 3-3 मोती होऊन 4 चौकट बनवायचे आहे। ही आपली एक चौकट झालेली आहे। आता मी परत धाग्यामध्ये 3 मोती ओवून घेत आहे। पहा, हे 3 मोती ओवून घेतले। नंतर ज्या मोत्यातून सुई बाहेर काढली त्याच्यातूनच आपल्याला सुई परत समोरच्या दिशेने बाहेर काढायची। पहा, ही अशी सुई बाहेर काढून घेतली, धागा ओढून घेतला आणि त्याच्यावरचा जो पांढरा मोती आहे हा, ह्याच्यातून सुई परत आपण बाहेर काढणार आहे ही अशी आणि धागा ओढून घ्यायचा आहे। आता परत आपल्याला धाग्यामध्ये 3 मोती ओवून घ्यायचे आहे। हे 3 मोती ओवल्यानंतर हा जो मधला मोती आहे, ह्या चौकोनमधला हा मधला मोती ज्याच्यातून धागा काढला तो नाही, त्याच्या खालचा हा जो मधला मोती आहे सेंटरमधला, त्याच्यातून सुई परत आपल्याला वरती अशी बाहेर काढायची आहे। हे पहा, ही अशी सुई मी बाहेर काढून घेतली आणि धागा ओढून घेतला। आपले 3 चौकट इथे तयार झालेले आहे। आता आपण पुढची चौकट तयार करू। ह्या वरच्या मोत्यातनं सुई बाहेर काढली। पहा, आता परत आपण धाग्यामध्ये 3 मोती ओवून घेणार आहे। हे 3 मोती ओवून घेतल्यानंतर हा जो मधला मोती आहे त्याच्यातून आपण परत सुई अशी बाहेर काढली, धागा ओढून घ्यायचा आहे आणि त्याच्यावरचा हा जो एक मोती, ही जो चौकट केली ह्या चौकटमधला हा मोती वरचा, त्याच्यातून सुई समोरच्या दिशेने बाहेर काढायची। पहा, ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे। अशी सुई बाहेर काढून घेतल्यानंतर धागा ओढून घ्यायचा
आहे. आपल्या 4 चौकट इथे झाल्या पहा. आता आपल्याला एक चौकट बनवायची आहे. आता मी ही एक चौकट बनवते आणि सुई खालच्या दिशेने काढायची. आता आपल्याला ती कशी काढायची ते दाखवते. हे 3 मोती ओवून घेतले आणि परत हा जो मधला मोती आहे त्याच्यातून आपण सुई अशी बाहेर काढलेली आहे. आणि परत हा जो ही जी शेवटची चौकट बनवली त्याच्यातला हा जो वरचा मोती आहे त्याच्यातून आपण सुई परत अशी बाहेर काढून घेणार आहे आणि धागा ओढून घ्यायचा आहे. हे पहा, हे आपल्या 5 चौकट तयार झालेल्या आहे. आता आपण ही पट्टी अशी फिरवून घेणार आहे. अशी फिरवून घेतल्यानंतर ह्या चौकटमधला हा जो कोपऱ्यामधला मोती आहे त्याच्यातून सुई बाहेर काढायची. पहा, ही अशी सुई बाहेर काढून घेतल्यानंतर त्याच्या खालचा हा जो मोती आहे तो आपण त्याच्यातून सुई बाहेर काढली. आता इथे आपल्याला मोती ओवायचे नाही. आता मग आपण हा जो पुढचा मोती आहे त्याच्यातून सुई बाहेर काढली. ही अशी सुई बाहेर काढल्यानंतर आता आपल्याला 3 मोती, कारण आता आपल्याला इथे परत 4 चौकट बनवायचे, तर कुठल्याही चौकट करताना आपण 3 मोती ओवून सुरुवात करत राहतो. आता हा एक मोती, आता आपण परत 3 मोती धाग्यामध्ये ओवून घेऊ. हे 3 मोती ओवून घेतले पहा. आणि ज्या मोत्यातून सुई बाहेर काढली, हे पहा पट्टी फिरवून घेतलेली आहे. ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढली. हा मोती ह्याच्यातनं सुई काढून आपण पुढच्या मोत्यात सुई काढून 3 मोती ओवून घेतलेले आहे. हे पहा, ही अशी सुई बाहेर काढली, धागा ओढून घ्यायचा आहे. इथे आपली चौकट तयार झाली. आता आपण हा जो पुढचा मोती आहे त्याच्यातून सुई समोरच्या दिशेने बाहेर काढली, धागा ओढून घेतला. आता आपल्याला इथे 2 मोती ओवून घ्यायचे आहे. हे 2 मोती ओवून घेतल्यानंतर हा जो मोती आहे चौकटला, हे पहा धागा पक्का ओढून घ्यायचा आहे. हा जो मोती आहे ह्या चौकटमधला हा मोती आणि हा एक मोती, असे 2 मोती हे आहेत. आता आपण ह्या एका खालच्या मोत्यातनं सुई बाहेर काढली. पहा, ही अशी सुई बाहेर काढून घ्यायची, धागा ओढून घ्यायचा आणि लगेचचा जो समोरचा मोती आहे चौकटमधला तो आणि त्याच्या पुढचा एक, असे 2 मोत्यातनं आपण सुई बाहेर काढून घेतलेली आहे. आता परत आपल्याला धाग्यामध्ये 2 मोती ओवून घ्यायचे आहे. हे पहा, हे 2 मोती ओवून घेतले आणि 1 आणि 2 हे 2 मोती आहेत. पहा, तर हा जो खालचा मोती आहे त्याच्यातून सुई बाहेर काढायची. अशी सुई बाहेर काढल्यानंतर धागा ओढून घ्यायचा आहे आणि परत हा एक मोती ह्याच्यातनं सुई बाहेर काढायची. ही सुई बाहेर काढल्यानंतर त्याच्या पुढच्या मोत्यातून मग आता आपण एवढी पट्टी केलेली आहे चौकटची, ती पट्टी अशी परत फिरवायची. ही अशी फिरवल्यानंतर हा जो मोती आहे ह्या चौकटमधला त्याच्यातून सुई बाहेर काढायची खालच्या दिशेने. ही अशी सुई बाहेर काढल्यानंतर आता आपण हा एक मोती सोडून देणार आहे आणि पुढचा एक मोती आहे त्याच्यातून सुई बाहेर काढली. पहा, मधल्या मोत्यातनं 3 मोती आहे. पहा, 1 2 3. तर हा जो मधला मोती आहे त्याच्यातून सुई आपण बाहेर काढलेली आहे. आणि आता परत आपल्याला 3 मोती धाग्यामध्ये येऊन चौकट बनवायची. ही आपली शेवटची चौकट आहे ह्या डिझाईनमधली. आता मी हे 3 मोती ओवून घेतले. पहा, आणि हा जो मधला मोती आहे, हा मधला मोती ह्याच्यातून आपल्याला सुई अशी बाहेर काढायची. पहा, ही अशी सुई बाहेर काढून घेतली, धागा ओढून घ्यायचा आहे. ही इथे आपली चौकट डिझाईन तयार झालेली आहे. हे एक पान आपलं इथे तयार झालं आहे. आणि आता आपण काय करणार आहे, ह्याही मोत्यातनं सुई बाहेर काढू. जी चौकट केली त्याच मोत्यातनं सुई बाहेर काढली. परत त्याच्या जवळचा एक मोती खालचा त्याच्यातून सुई बाहेर काढली आणि परत हे सगळे मोती आहे ह्याच्यातनं आपण परत सुई वरच्या दिशेने बाहेर काढून घेणार आहे. पहा, ही अशी सुई बाहेर काढून घेतली आणि इथे आता आपण गाठ पाडून घेऊ. हे आपलं एक पान तयार झालेलं आहे. मी 5 पानांची सरस्वती बनवलेली आहे आणि तुम्हाला मी 4 पानांची सरस्वती आता इथे शिकवणार आहे. आता ती कशी जॉईन करायची ते मी तुम्हाला दाखवणार आहे. आता आपण इथे गाठ पाडून घेऊ. हे पहा, ही अशी गाठ पाडली. ह्या चौकोनमधलं सुई बाहेर काढलेली आहे. हा धाग्याचा गोल झालेला आहे, त्या धाग्यातून सुई बाहेर काढलेली आहे आणि धागावर ओढून अशी इथे गाठ पाडून घेतलेली आहे. हे आपलं एक पान तयार झालेलं आहे. आता तुमच्या हे पान कसं करायचं ते लक्षात आलं असेलच.
हे पहा, मी असे पानं इथे तयार करून घेतलेले आहे आणि आता ते कसे जॉईन करायचे ते मी तुम्हाला दाखवते. हे पहा, हे मी एवढी पट्टी इथे जॉईन करून घेतलेली आहे. आता आपल्याला हे खालचे पानं जॉईन करायचे आहे. आता ते पहा कसे जॉईन करायचे ते. हे 4 पानं केले, त्याच्या खाली 3 जोडले आणि त्याच्या खाली आता आपल्याला 2 पानं जुळवायचे आहे, जॉईन करायचे असे. आणि त्या 2 पानांच्या मध्यभागी 1 पान खाली असं जॉईन करायचं आहे. आता पहा ते कसं करायचं मी तुम्हाला दाखवते. ही आता मी नवीन सुई घेतलेली आहे. सुईमध्ये धागा ओवून घेतलेला आहे. धाग्याला मागे परत गाठ पाडून घेतलेली आहे. आता आपल्याला हे 1 पान, हे 1 पान, हे 1 पान, हे तिघही पानं जॉईन करायचे आहे. पहा, त्याच्याकरता मी आता रंगीत मोती घेतलेले आहे. आता पहा, हे जे पान आहे ह्या पानातला 1 2 3 4 5 हे 5 मोती आणि त्याच्या पुढची ही जे आपण चौकट बनवली त्याच्यातला हा मोती. ह्याच्यातनं सुई बाहेर काढली. पहा, अशी सुई बाहेर काढून घेतल्यानंतर इथे आपण एक रंगीत मोती घेणार आहे. हा एक रंगीत मोती घेतला मी आणि हे जे पान आपण शेजारचं घेतलेलं आहे हे त्याच्यातून सुई आपल्याला खाली काढायची आहे. ही अशी मी ह्या मोत्यातनं, ह्या पानातला हा मोती, खालच्या लाईनमधल्या चौकटमधला हा एक मोती, अशी सुई मी बाहेर काढून घेतली. धागा ओढून घेतलेला आहे. पहा, असे ह्या 4 मोत्यांच्या मध्ये आपला हा रंगीत मोती आला आहे. पहा, आणि आपल्याला आता हे 1 पान जॉईन करायचं आहे. 2 पानं आपण जॉईन केले, आता हे तिसरं करायचं. ते तिसऱ्या पानातला हा जो वरचा मोती आहे ह्याच्यातून सुई आपल्याला बाहेर काढायची. पहा, ही अशी सुई बाहेर काढली. आपण ही जी खाली चौकट केलेली आहे त्याच्यातला हा मोती, ह्याच्यातनं आपण सुई बाहेर काढून घेतलेली आहे. आणि आता आपण धागा ओढून घेणार आहे आणि परत आता आपण सगळ्या मोत्यांमधनं सुई एकदा बाहेर काढून घेऊ. हे पहा, हे असं आपलं पान इथे जॉईंट होत आलेलं आहे. त्यातच आपण हा जो एक खालचा मोती आधी सुई काढली त्याच्यातनं सुई बाहेर काढून घेतलेली आहे. धागा फक्त व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. पहा, हे आपलं 1 पान इथे जॉईन झालं. आता आपण परत ह्या रंगीत मोत्यातनं सुई बाहेर काढू. ही अशी सुई बाहेर काढून घेतली. धागा ओढून घ्यायचा आहे. हा असा धागा ओढून घेतला आपण आणि आता मी तुम्हाला सांगते. पहा, आपण ह्या सगळ्या मोत्यांमधनं सुई ह्या कोपऱ्यावरही आणून हे पान जॉईन करू शकतो. आता मी ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढलेली आहे. ही अशी सुई बाहेर काढून घेतली. परत मी सुई 2-2 वेळेस त्या मोत्यांमधनं काढून घेतलेली आहे. तेव्हा आपले हे पानं व्यवस्थित असे जॉईन झाले. पहा, हे असं आपलं पान इथे जॉईन झालं. तर मी तुम्हाला एकदम सोपी पद्धत सांगणार आहे. तुम्हाला जर हे असं जमत नसेल, सरळ सुई काढून परत तिच्यातनं सुई काढायची, परत मोती घ्यायचा, मग ह्याच्यातनं सुई काढायची, हे तुम्हाला जमत असेल तर करा, नाही तर मी सोपी पद्धत सांगते. आता मी ह्या पानातला हा मोती ह्याच्यातनं सुई बाहेर काढली. एक रंगीत मोती ओला, लगेच दुसरं पान घेऊन त्याच्यातला हा कोपऱ्यावरचा मोती त्याच्यातनं सुई बाहेर काढली. नंतर तिसरं पान घेऊन वरची जी चौकट आहे तिच्यातला हा मोती ह्याच्यातनं सुई बाहेर काढली आणि हे 4 मोती मी इथे एकात एक सुई काढून जॉईन करून घेतले. हे 3 पानं. आता आपण इथे परत ह्या वरच्या मोत्यातनं सुई बाहेर काढली. पहा, फक्त धागा व्यवस्थित ओढायचा आहे म्हणजे आपली विण घट्ट अशी तयार होते. तर मग मी काय करणार आहे, मी वेगळे वेगळे पानं तुम्हाला जॉईन करून दाखवेल म्हणजे लक्षात येईल. आता मी इथे गाठ पाडून घेते. पहा, ही अशी मी इथे गाठ पाडून घेतलेली आहे. हे पहा, ही अशी गाठ पाडल्यानंतर मी कात्रीने धागा कापून घेतला आहे. पहा, 4 3 आणि हे खालचे 2 पानं जॉईन करायचे आपल्याला. आता हे 1 पान जॉईन केलं. आता आपण पुढचं पान जॉईन करणार आहे. सरस्वती तशी बनवायला सोपी आहे, करून पहा आणि मला कॉमेंट्सद्वारे कळवा तुम्हाला शिकवणे समजले की नाही आणि तुम्हाला सरस्वती मोत्याची करायला जमली की नाही ते मला कॉमेंट्सद्वारे कळवा. आता आपण हे 2 पानं आणि हे 1 पान असे 3 पानं इथे जॉईन करणार आहे. पहा, तर आता
ह्या पानातला हा मोती, ह्याच्यातनं सुई बाहेर काढली, हे पहा अशी सुई बाहेर काढली, परत एक रंगीत मोती घेतला आणि परत हे एक पान घेतलं पहा. तर ह्या पानातला हा एक कोपऱ्यावरचा मोती, ह्याच्यातनं सुई अशी बाहेर काढली, धागा ओढून घेतलेला आहे. ह्या पानातला हा मोती रंगीत मोती होऊन ह्या पानातल्या ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढली. हे 2 पानं जॉईन झाले आणि आता हे तिसरं पान आपल्याला जॉईन करायचं आहे. आता मी ह्या पानातला हा मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढली पहा. इथे हे 3 पानं आपले जॉईन झाले पहा. आणि लगेच ज्या मोत्यातनं सुई सुरुवातीला काढली त्याच्यातूनच सुई परत बाहेर काढायची आहे. सोपी पद्धत तुम्हाला सांगते पहा. ही इथे चौकट तयार झाली, 3 पांढरे मोती आणि एक रंगीत मोती. तर आता आपण परत ह्या रंगीत मोत्यातनं सुई बाहेर काढू. ही अशी सुई बाहेर काढून घेतली पहा. एकदम सोपी पद्धत सांगितली. परत हा एक पांढरा मोती, 4ही मोत्यातनं सुई आपण डबल काढून घेणार आहे, म्हणजे पान व्यवस्थित असं जॉईन होतं. हे पहा सगळ्या मोत्यांमधनं सुई मी परत बाहेर काढली. हे 2ही पानं आपले जॉईन झालेले आहे. आता मी इथे गाठ पाडून घेणार आहे पहा. ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढून घेणार आहे, याच्यातनं मी आता इथे गाठ पाडून घेऊ. आता आपलं एकच पान जॉईन करायचं राहिलं आहे ते पहा. आता ते कसं जॉईन करायचं ते मी तुम्हाला दाखवते. खालचं पान जॉईन करायचं आहे. मी छोटीशी सरस्वती तुम्हाला शिकवली आहे, करून पहा. हे पहा इथे मी गाठ पाडलेली आहे. आता आपण उरलेला धागा कापून घेऊ. हे पहा असे आपले हे पानं जॉईन झालेले आहे. आता आपण खालचं पान जॉईन करणार आहे. वरती 4 पानं, नंतर 3 पानं, नंतर 2 पानं. आता ते 2 पानं आणि हे 1 पान असे हे 3 पानं इथे आपण जॉईन करणार आहे. आता ते पहा कसे करायचे. ह्याच्यासारखेच जॉईन करायचे आहे, काहीच कठीण नाही आहे. आता हे जे एक पान आहे, हे पान खालचं 2 पानांमधलं, त्याच्यातला हा मोती ह्याच्यातनं सुई बाहेर काढली, धागा ओढून घेतला. परत आपण एक रंगीत मोती घेणार आहे. एकदम सोपी पद्धत आहे सरस्वतीची, करून पहा. हे पहा ह्या पानातून मी ह्या पानातला हा मोती ह्याच्यातनं सुई बाहेर काढते आहे पहा. हा एक मोती ह्याच्यातनं सुई बाहेर काढली, धागा काढून घेतला बाहेर. परत आपण एक रंगीत मोती घेतला, तोही येऊन घेतला सुईमध्ये आणि नंतर आपण त्याच्याजवळच हे जे पान जॉईन केलेलं आहे 1 2 3, त्या पानातला हा एक मोती ह्याच्यातनं सुई बाहेर काढली पहा. ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. हे पहा असे आपले हे इकडच्या पानातले 2 पांढरे मोती आणि इकडच्या पानातले 2 पांढरे मोती, मध्ये रंगीत मोती घातला आहे पहा. आणि आता आपल्याला हे एक पान इथे आता जॉईन करायचं आहे. तर त्या पानातला हा जो वरचा मोती आहे पहा, हा वरचा मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढायची आहे. ही अशी सुई बाहेर काढून घेतली. हे पहा धागा ओढून घेतला. मग आपण पहा काय केलं. ह्या पानातला हा मोती, नंतर एक रंगीत मोती, ह्या पानातला हा मोती, हे 3 मोत्यांमधनं सुई बाहेर काढली. नंतर हे एक पान घेतलं, त्याच्यातल्या वरच्या मोत्यातून सुई बाहेर काढली. आता ज्या मोत्यातून सुई बाहेर काढली रंगीत मोत्याच्या आधीचा, त्याच्यातून परत सुई बाहेर काढणार आहे. ही अशी सुई बाहेर काढून घेतली, धागा ओढून घेतला आणि परत हा जो रंगीत मोती आहे, एकदम सोपी पद्धत सांगितली मी तुम्हाला. हा रंगीत मोती ह्याच्यातून सुद्धा सुई बाहेर काढली, धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. हे पहा असे आपले हे पानं इथे सगळे जॉईन झालेले आहे. तुम्ही
6 पानांची 6, 5, 4, 3, 2 अशी सुद्धा ही सरस्वती बनवू शकतात, किंवा 5, 4, 3, 2 असे सुद्धा पानं बनवून तुम्ही सरस्वती बनवू शकतात. मी एक 5 पानांची केलेली आहे आणि शिकवण्यासाठी मी 4 पानांची छोटीशी सरस्वती तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न आज इथे केलेला आहे. आता आपली ही सरस्वतीची पानं पूर्ण झाले, यंत्र तयार झालेलं आहे आपलं हे. आता मी इथे ही गाठ पाडून घेणार आहे. आता आपल्याला वरती आपण त्या ज्या रेषा काढतो त्या तुम्हाला शिकवायच्या आहेत, त्या कशा करायच्या ते. आता ते पहा मी कसे करते ते. इथे दोरा अटकला होता तो काढून मी तुम्हाला इथे गाठ पाडून देते आणि वरची डिझाईन शिकवते आता कशी करायची ते. हे पहा, आता इथे आपण गाठ पाडून घेऊ. उरलेला धागा आपण कात्रीने कापून घेऊ. हे पहा, अशी डिझाईन आपली इथे तयार झालेली आहे. आता आपल्याला हे जे वरचे पान आहे ह्याच्यामध्ये अशी डिझाईन करायची आहे. तर मी आता सुई दोऱ्याला गाठ पाडून घेतली आहे पहा. आता आपल्याला 6 मोती पांढरे धाग्यामध्ये ओवून घ्यायचे आहे. हे पहा, आता आपण हे जे एक पान जॉईन केलं आहे वरचं त्याच्यातल्या ह्या मोत्यातनं सुई इकडे बाहेर काढणार आहे पहा. ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे आणि धागा ओढून घ्यायचा आहे. हा असा धागा ओढल्यानंतर आता आपण 6 पांढरे मोती ओवून घेऊ. तुम्ही 7 ओवा 7 ओवा किती पण ओवा धाग्यामध्ये मोती. आपल्याला आता हे वरच्या रेषा दाखवायच्या आहे. हे पहा, 4 मोती ओवून घेतलेले आहे. अजून 3 मोती मी धाग्यात ओवून घेते. मी 7 मोती ओवून घेतलेले आहे पहा. हे 7 मोती ओवून घेतल्यानंतर आपल्याला 3 रंगीत मोती ओवून घ्यायचे आहे. मी राणी कलर इथे घेतलेला आहे. तुम्ही कुठलेही कलर वापरून हे सरस्वतीची डिझाईन बनवू शकतात. हे पहा, आता मी हे 3 रंगीत मोती ओवून घेतलेले आहे आणि हे 3 रंगीत 7 पांढरे असे आपण 10 मोती धाग्यामध्ये ओवून घेतलेले आहे. आता आपल्याला काय करायचं, हे 3 मोती रंगीत ते साईडला करायचे आहे. हे पहा, हे 3 मोती साईडला केले आणि हा जो त्याच्याजवळचा एक पांढरा मोती आहे त्याच्यातून सुई अशी बाहेर काढली. अशी सुई बाहेर काढून घेतल्यानंतर धागा ओढून घ्यायचा आहे. ही अशी इथे आपली डिझाईन तयार झाली पहा. आणि आता आपण हे जे सगळे पांढरे मोती आहे लाईनशीर त्याच्यातून सुई परत इकडे बाहेर काढणार आहे. ज्या मोत्यातून सुई बाहेर काढली ह्या चौकटीतला हा एक मोती त्याच्यानं सुई आता आपण इकडे बाहेर काढून घेणार आहे. तर मी आता ह्या पुढच्या सगळ्या मोत्यांमधनं सुई बाहेर काढते आहे. हे पहा, ही मी सुई बाहेर काढून घेतली ह्या मोत्यांमधनं. अशी सुई काढून घेतल्यानंतर आपण आता इकडे सुई काढली. आता हा जो मोती आहे हा ह्याच्यातून सुई बाहेर काढली त्याच्यातून सुई आता आपण समोरच्या दिशेने इकडे बाहेर काढली पहा. ही अशी सुई बाहेर काढल्यानंतर आता आपण इकडे 4 पांढरे मोती ओवून घेऊ. हे 4 पांढरे मोती ओवून घेतल्यानंतर परत 4 रंगीत मोती ओवून घेऊ.
हे 4 रंगीत मोती ओवून घेतले आणि आता आपल्याला हे जे 4 रंगीत मोती ओवलेले आहेत ह्याची चौकट डिझाईन करायची आहे. तर मी हा जो एक शेवटचा सुरुवातीचा मोती रंगीत ओवलेला आहे त्याच्यातून सुई अशी बाहेर काढली आणि इथे आपली ही चौकट डिझाईन तयार झाली. पहा, ही चौकट डिझाईन तयार झाल्यानंतर वरच्या सगळ्या मोत्यांमधनं मी सुई बाहेर काढते आहे. ही अशी सुई बाहेर काढली आपण. आणि आता ही जी आपण इकडे हे 7 मोती, हे पांढरे 3 मोती रंगीत ओवलेले आहे त्याच्यातले 1 2 3 4 हा जो चौथा मोती आहे त्याच्यातून सुई खालच्या दिशेने बाहेर काढायची आहे. ही अशी सुई बाहेर काढून घेतली, धागा ओढून घेतलेला आहे. हे पहा, ही अशी डिझाईन आपल्याला इथे बनवायची आहे. आता आपण परत ह्या 2 मोत्यातून सुई बाहेर काढू आणि इथे गाठ फाडू आणि पुढच्या पानातून परत सुई आपल्याला वरती बाहेर काढायची आहे. अशी डिझाईन आता आपल्याला पुढच्या 3 पानांमध्ये करायची. हे पहा, मी अशी सुई बाहेर काढून घेतली आणि आता इथे गाठ पाडून घेऊ. ही अशी सुई ह्या 2 मोत्यांच्या मध्ये काढली, हा धाग्याचा गोल झाला आणि इथे सुई आता आपण बाहेर काढून घेऊ आणि गाठ पाडून घेऊ. ही आपली इथे एक डिझाईन तयार झाली. पहा, उरलेला धागा आपण कात्रीने कापून घेणार आहे. आता आपण दुसऱ्या पानाची अशी डिझाईन तयार करू. परत आपल्याला दोऱ्याला गाठ पाडून घ्यायची आहे. आणि परत आता दुसऱ्या पानातला वरचा मधला जो मोती आहे त्याच्यातून सुई आपण बाहेर काढणार आहे. हे पहा, आता हे दुसरं पान, त्याच्यातून हा जो ही जी चौकट आहे वरची त्याच्यातला हा वरचा मोती, ह्याच्यातून सुई बाहेर काढली, धागा ओढून घेतलेला आहे. आणि आता परत आपल्याला धाग्यामध्ये 7 पांढरे मोती ओवून घ्यायचे आहे. हे 7 पांढरे मोती ओवून घेतले आणि 3 रंगीत मोती ओवून घ्यायचे आहे. अशा प्रकारे आपली ही सरस्वती डिझाईन तयार होत आलेली आहे. पहा, हे 3 रंगीत मोती ओवून घेतले आणि हे 3 रंगीत मोती आपण साईडला करून देऊ. आणि त्याच्यानंतरचा हे जे 7 मोती ओवलेले वरती त्याच्यातला हा जो पांढरा मोती आहे ह्याच्यातून सुई आपण खाली अशी बाहेर काढू. पहा, ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे, धागा ओढून घ्यायचा आहे. आणि आता परत आपल्याला सगळ्या मोत्यांमधनं सुई खाली आणायची आहे. ही अशी सुई मी सगळ्या मोत्यांमधनं काढली आणि आता परत त्या पानातला जो मधला मोती आहे आपण इकडनं सुई काढली तर आता त्याच्या विरुद्ध दिशेने सुई आपल्याला समोर काढायची. पहा, ही अशी सुई बाहेर काढली, धागा वरती करून घेतलेला आहे. आता इथे आपण परत 4 पांढरे मोती ओवून घेऊ. 4 पांढरे, 4 रंगीत, हे 4 पांढरे मोती ओवून घेतले आणि आता 4 रंगीत मोती ओवून घेऊ. हे 4 रंगीत मोती ओवून घेतले आणि हा जो हे 4 रंगीत मोत्यांमधला हा जो आपण सुरुवातीचा मोती ओवलेला आहे त्याच्यातून सुई आपल्याला बाहेर काढायची आहे. ही अशी सुई बाहेर काढून घेतली आणि आता आपण चौकट डिझाईन इथे तयार करून घेतली. पहा, आणि परत आता आपण ह्या वरच्या 2 मोत्यांमधनं सुई बाहेर काढली. ही अशी सुई बाहेर काढून घेतल्यानंतर परत आता आपल्याला इकडची जी रेषा बनवली आपण मोत्यांची ही
त्याच्यातला 1 2 3 4 हा जो 4 नंबरचा मोती आहे, खालून 1 2 3 4 ह्या चौथ्या नंबरच्या मोत्यातून सुई आपण परत खालच्या दिशेने बाहेर काढली पहा. ही अशी सुई बाहेर काढून घेतल्यानंतर धागा ओढून घेतलेला आहे. आता इथे आपण गाठ पाडून घेऊ. ही आपली दुसरीसुद्धा डिझाईन इथे तयार झालेली आहे. आता आपण पुढच्या पानाची डिझाईन तयार करू. हे पहा, उरलेला धागा कापून घेतलेला आहे. आता आपण परत सुईमध्ये थोडासा दोरा ओवून घेऊ आणि पुढचे 2 पानं राहिलेले आहे ते पूर्ण करू. हे पहा, मी आता परत नवीन दोरा ओवून घेतलेला आहे आणि दोऱ्याला गाठ पाडून आता आपण पुढचे पानं 2 राहिलेले आहे ते तयार करू. आपली सरस्वतीची डिझाईन इथे तयार होत आलेली आहे. आता परत आपल्याला 7 पांढरे मोती धाग्यामध्ये ओवून घ्यायचे आहे. 7 पांढरे 3 रंगीत असे मोती आपल्याला परत धाग्यामध्ये ओवून घ्यायचे आहे. परत आपण हे जे एक पान आहे त्याच्यातला ही जी वरची चौकट आहे, सेंटरमधला मोती आहे, त्याच्यातनं सुई बाहेर काढली. अशी सुई बाहेर काढल्यानंतर 7 पांढरे मोती आपल्याला ओवायचे आहेत धाग्यामध्ये. हे 7 मोती आपण ओवून घेतले पहा आणि 3 रंगीत मोती. आणि परत आता आपल्याला हे 3 रंगीत मोती बाजूला करून ह्या मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे. हा एक वरचा पांढरा मोती ह्याच्यातनं सुई बाहेर काढली पहा. हे 3 रंगीत मोती बाजूला करून घेतले आणि जे 7 मोती ओले त्याच्यातला वरचा जो सुरुवातीचा मोती आहे त्याच्यातून सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे आणि धागा ओढून घ्यायचा आहे. हे पहा, ही अशी डिझाईन इथे आपली परत तयार झालेली. आता आपण परत सगळ्या मोत्यांमधनं सुई खाली काढून घेऊ, सगळे पांढरे मोती. आता आपलं एकच पान राहिलेलं आहे वरची रेषा दाखवायचं. ही मी सगळ्या पांढऱ्या मोत्यांमधनं सुई बाहेर काढली पहा. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आणि ज्या मोत्यातून आपण सुई बाहेर काढली त्याच मोत्यातून परत सुई आपल्याला बाहेर काढायची आहे. त्याच्याच समोरच्या दिशेने ही अशी सुई बाहेर काढून घेतली पहा. धागा ओढून घ्यायचा आहे आणि आता परत इथे आपल्याला 4 पांढरे मोती आणि 4 रंगीत मोती धाग्यात ओवून घ्यायचे आहे. हे 4 पांढरे मोती ओले, आता 4 रंगीत मोती ओले. आणि परत आता आपण ह्या एका रंगीत मोत्यातनं सुई बाहेर काढू. इथे आपली ही चौकट डिझाईन तयार झाली पहा. ह्या रंगीत मोत्यातून सुई बाहेर काढली, इथे चौकट डिझाईन तयार झाली. पहा. आणि आता परत आपण ह्या वरच्या 2 मोत्यातनं सुई बाहेर काढून घेतली आणि परत आपल्याला तीच पद्धत इथे करायची आहे. हे जी रेषा केलेली आपण वरती 3 रंगीत मोती, खाली 7 पांढरे मोती, त्याच्यातला 1 2 3 4 ह्या चौथ्या मोत्यातून सुई खालच्या दिशेने बाहेर काढायची पहा. ह्याची सुई बाहेर काढून घेतलेली आहे आणि धागा ओढून इथे आता आपण गाठ पाडून घेऊ.
इथे आपण गाठ पाडून घेऊ. आता आपलं शेवटचं पान बाकी राहिलेलं आहे, ते पूर्ण झाल्यावर आपली सरस्वतीची डिझाईन इथे तयार झाली. इथे मी आता हा धागा कापून घेते आहे. पहा, तुम्हाला मी सरळ सुई काढणारा शिकवणार होती, पण मी तुम्हाला ही सोपी पद्धत सांगितलेली आहे, करून पहा. आता आपलं हे एक पान बाकी आहे. आता त्याच्यातल्या मधल्या मोत्यातनं सुई आपण बाहेर काढून घेऊ. हे पहा, हा एक मधला पांढरा मोती आहे चौकटमधला, त्याच्यातून सुई बाहेर काढली. आता इथे परत 7 पांढरे आणि 3 रंगीत मोती आपण ओवून घेऊ. हे 7 पांढरे मोती ओवून घेतले. आता 3 रंगीत मोती. हे 3 रंगीत मोती ओवून घेतले आणि हे 3 रंगीत मोती बाजूला करून हा जो एक पांढरा मोती आपण वरती ओवलेला आहे त्याच्यातून सुई अशी आपल्याला खाली बाहेर काढायची. पहा, ही अशी सुई बाहेर काढून घेतली ह्या मोत्यातनं आणि धागा ओढून घ्यायचा आहे. इथे आपली ही डिझाईन तयार झाली. पहा, आणि आता आपण परत हे सगळे जे मोती आहे बाकी राहिले 6 मोती त्याच्यातनं सुई परत खाली काढून घेणार आहे. हे पहा, मी ह्या सगळ्या मोत्यांमधनं सुई परत एकदा बाहेर काढून घेतलेली आहे. आणि ज्या मोत्यातून सुई बाहेर काढली आपण सुरुवातीला त्याच्यातूनच सुई आता आपल्याला परत बाहेर काढायची. पहा, ही अशी सुई बाहेर काढली. ही अशी डिझाईन आपली तयार झाली. आणि आता हा जो मोती चौकटमधला त्याच्यातून सुई बाहेर काढली त्याच्यातूनच परत समोरच्या एकदा इकडच्या दिशेने काढली, एकदा इकडच्या दिशेने काढायची. आणि आता इथे आपण 4 मोती धाग्यामध्ये पांढरे ओवून घेऊ. हे 4 पांढरे मोती ओवले आणि 4 रंगीत मोती ओवून घेऊ. अशा प्रकारे आपली सरस्वतीची डिझाईन इथे तयार झालेली आहे. हे 4 मोती रंगीत ओवले आणि ह्या 4 मोत्यांची चौकट डिझाईन आपण इथे तयार केली. पहा, ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढली, धागा ओढून घेतलेला आहे. आणि आता आपण वरचे जे 2 रंगीत मोती आहे त्याच्यातून सुद्धा सुई बाहेर काढली. पहा, ही अशी सुई बाहेर काढून घेतल्यानंतर धागा व्यवस्थित ओढायचा आहे, नाही तर आपली विण सैल तयार होते. आता आपण परत हे जे 7 मोती ओवलेले आहे 1 2 3 4 5 6 7 त्याच्यातल्या ह्या 4 नंबरच्या मोत्यामधनं सुई बाहेर काढू खालच्या दिशेने. हे पहा, ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे. धागा ओढून घ्यायचा आहे. ही अशी डिझाईन आपली इथे तयार झालेली आहे. आता इथे आपण परत गाठ पाडून घेऊ. अशा प्रकारे आपली सरस्वतीची डिझाईन इथे तयार झालेली आहे. मी परत सगळ्या रंगीत मोत्यातनं सुई बाहेर काढून घेतलेली आहे, कारण ही चौकटची डिझाईन आपली थोडीशी सैल झाली होती. पहा, त्याच्याकरता आता परत ह्या एका पांढऱ्या मोत्यातूनच सुई बाहेर काढायची आहे. सुई बाहेर काढून घेतली, धागा ओढून घेतला आणि आता इथे आपण गाठ पाडून घेऊ. अशी सुई मी ह्या गोलातनं बाहेर काढली. पहा, ह्या धाग्यातनं बाहेर काढली, इथे गाठ पाडून घेतली. अशा प्रकारे आपली ही सरस्वतीची डिझाईन तयार झालेली आहे.
ही पहा आपली सरस्वतीची डिझाईन. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.